अथ श्री साई सच्चरित अध्याय 14। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय साईनाथा संतवरा, जय जय दयाळा गुणगंभीरा, जय निर्विकारा परात्परा, जय जय अपारा निरवद्या। ठेवूनि अलक्षी दृष्टी, निज भक्तार्थ दयापोटी, नानामिषे भक्तास भेटी, देऊनि संकटी तारिसी। करावया दीनोद्धार, हाही एक लीलावतार, भक्त दुर्वासना दुर्धर, दुष्ट निशाचर वधावया। सद्भावे दर्शना जे जे आले, ते ते स्वानंद रस प्याले, अंतरी आनंद निर्भर धाले, डोलू लागले प्रेम सुखे। एवं गुण साई समर्थ, हीन दीन मी अतिविनीत, तयांचिया चरणाप्रत, साष्टांग प्रणिपात दीनाचा। आता पूर्वकथानुसंधान, कृष्ण श्वान भक्षिता दध्योदन, जाहले हिमज्वराचे निरसन, कथा निवेदन जाहली। दुर्धर वाखा आणि मोडसी, अंगुली तर्जन तरण मात्रेसी, भर्जित भुईमुग सेवावयासी, देऊनी नाहीशी जाहली। तैसाच एकाचा पोटशूळ, एकाचा कर्णरोग समूळ, एकाचा क्षयरोग महाप्रबळ, कैसा निर्दळला दर्शने। कैसे श्री साई कृपे करून, भीमाजी जाहले सुख संपन्न, साई लागी कृतज्ञता पूर्ण, चरणी शरण अखंड। तैसाची अभिनव हाही प्रकार, हाही अपूर्व चमत्कार, श्रोतिया श्रवणार्थी बहु आदर, जाणोनी सादर करीतसे। श्रोती नसता सावधान, कैसे येईल वक्त्यासी स्फुरण, कैसे गुणा चढेल कथन, कैसे ते रसपूर्ण होईल। वक्ता काय करील कथन, सर्वथैव तो श्रोतया आधीन, श्रोतेच तयाचे अवलंबन, रसवर्धन तेणेनी। आधीची हे संत चरित्र, स्वभावेची गोड बाह्याभ्यंतर, गोड संतांचे आहार विहार, सहजोद्गार ही गोड। चरित्र नव्हे हे स्वानंद जीवन, साई महाराज दयाघन, प्रेमे भक्ता लागून, वर्षले साधन निजस्मरण। गोष्टी सांगत प्रवृत्तीच्या, मार्गास लावीत निवृत्तीच्या, ऐशा प्रपंच परमार्थाच्या, सत्पुरुषांच्या या कथा। हेतू तरी हेच असावे, की संसारी सुखे वर्तावे, परी नित्य सावध रहावे, सार्थक करावे देहाचे। अनंत पुण्याईच्या बळे, अवचटे जीवा नरदेह मिळे, त्यातही परमार्थ जया आकळे, भाग्ये आगळे ते एक। तेथेही जो करीना सार्थक, जन्मला भूभार तो निरर्थक, पशुहूनी काय अधिक, जगण्याचे सुख तयाला। आहार निद्रा भय मैथुन, याहूनी काही न जाणे जो आन, तो नर केवळ पशु समान, पुच्छ विषाण विरहित। काय या नरजन्माची महती, येणेची साधेल भगवत भक्ती, पायी लागतील चारी मुक्ती, निजात्म प्राप्ती येणेची। मेघमंडळी विद्युल्लेखा, संसार हा चंचल तिजसारिखा, येथे कालाही ग्रस्त लोका, सुखाची घटिका दुर्मिळ। माता पिता भगिनी भ्राता, दारा पुत्र सुता चुलता, नदी प्रवाही काष्ठे वाहता, एकत्र मिळतात तैसे हे। दिसली क्षण एक एकवट, लाटे सरसी फाटा फूट,
होऊनी पडे जै ताटा तूट, जुळेना तो घाट पुनश्च. साधिलेन आत्महित जनी, व्यर्थ शिणविली तयाने जननी. लागल्या वीण संतांचे चरणी, होईल हानी जन्माची. प्राणी जेव्हा जन्मास आला, तेव्हाची मृत्युपंथा लागला. मग आज उद्या की परवाला, विश्वासला नर फसला तो. ठेवावे या मरणाचे स्मरण, देह केवळ काळाचे वैरण. ऐसे ह्या प्रपंचाचे लक्षण, सावधान असावे. व्यवहारी पाऊल ठेविता चौकस, परमार्थ पावेल अप्रयास. म्हणून प्रपंची नसावा आळस, पुरुषार्थी उदास असू नये. प्रेमे साई कथा परिसती, तयासी होईल निश्रेयस प्राप्ती. साई चरणी वाढेल भक्ती, सुख संवित्ती लाधेल. जयांसी साईंचे प्रेम पूर्ण, तयांसी हे कथांचे साठवण. देईल पदोपदी आठवण, साई चरण पंकजांची. निशब्दाचे शब्दे कथन, अतींद्रियाचे इंद्रिये सेवन. कितीही करा हे कथामृतपान, पूर्ण समाधान दुर्लभ. अतर्क्य संतांचे विंदान, अनिर्वचनीय तन्महिमान. तयाचे वाचे पूर्ण कथन, कराया कोण समर्थ. नित्य पडता या कथा श्रवणी, साई दिसेल नित्य नयनी. मनी ध्यानी दिवारजनी, स्मरणी चिंतनी राहील. दिसू लागेल जागृती स्वप्नी, आसनी शयनी आणि भोजनी. सवेही येईल गमनागमनी, जनी वनी निरंतर. ऐसा येता निदिध्यासनी, मन पावेल स्थिती उन्मनी. ऐसे होऊ लागता अनुदिनी, चित्त चैतन्ये समरसेल. आता पुढील कथेची संगती, असे जी कथिली पूर्वाध्यायांती. करू तिचा उपक्रम संप्रती, सादर श्रोती होईजे. भावभक्तीची शिरापुरी, कितीही खा सदा अपुरी. जरी आकंठ सेविली तरी, तृप्तीन परिपूर्ण कधीही. असो आता ही दुसरी कथा, श्रोता आपण सादर परिसता. संत दर्शन सार्थकता, होईल दृढता मनाची. बाबान बाह्यतः काहीच करीत, स्थान सोडून कोठे न जात. परी बैसल्या स्थळी सर्व जाणत, अनुभव देत सकळा जना. जे सत्तत्व ही निजपिंडी, तेची की अखिल ब्रह्मांडी. कायेची करोनी कुरवंडी, अखंडित अवलोका. त्या सत्तत्वासी जो शरण, सर्वांसाठी तया एकत्व जाण. नानात्वाचे केलिया धारण, जन्म मरण परंपरा. नानात्व स्थापणारी बुद्धी, अविद्याच जाणावी त्रिशुद्धी. गुरुआगमे चित्तशुद्धी, स्वरूप स्थिती तेणेनी. अविद्ये पासाव निवृत्ती, तीच एकत्वाची प्राप्ती. अणुमात्र असता भेद चित्ती, अनन्य स्थिती ती कैची. ब्रह्मादि स्थावरांत, जे जे उपाधी समन्वित. अविवेकिया अब्रह्मवत, ओतप्रोत ब्रह्मते. ते सकल विज्ञान घन स्वभाव, संसार धर्मा जेथ अभाव. नामरूपांचा पुसिला ठाव, निरवयव ब्रह्मते. उपाधी स्वभाव भेदे, अविद्या मोहादि प्रमादे. नानात्वी हे चित्तलोधे, एकत्व बोधे स्वस्थ हो. मी वेगळा जन वेगळे, ऐसे न जया काही निराळे. अखंडैक रस पूर्ण जे भरले, दुजे न उरले तया ते. नामरूप कार्य करणे, या सर्व उपाधी समजणे. नानात्व सर्वथैव त्यजणे, ब्रह्म होणे ते हेच. मीच एक अवघा पाही,
मजवीण रिता ठाव नाही, व्यापोनी अशेष दिशा दाही, नाहीच काही मदन्य. हेची भावना दृढ धरावी, माया भूल दूर सारावी, मजवीण नाही वस्तू परावी, आवरावी निज दृष्टी. श्रोतया सहज येई संशय, तरी हा भेद कैसा होय. जीव ज्ञाता ब्रह्मज्ञेय, कोण उपाय हा जाया. भेद बुद्धी रती प्रमाण, अनन्यत्वा पाडी खाण. तात्काळ उत्पादी नानापण, जन्म मरण कारण. अविद्या तिमिर दृष्टी, लोपता लोपे सकळ सृष्टी. सस्वरूपैक भरेल दिठी, नानात्व उठा उठी पळेल. शुद्धोदकी शुद्धोदक, घालिता होते निखिळ एक. पूर्वापर समरसे देख, ओळख नुरे भेदाची. काष्ठाकार भिन्न भिन्न, परीती अग्निस्वरूपे अभिन्न. तो अविच्छिन्न आकारहीन, स्वये विलीन निजरूपी. ऐसेच आत्मैक्य विज्ञान, न लगे अन्य प्रतिपादन. आत्मा सर्वाभूती परिपूर्ण, रूपविहीन सर्वथा. विपरीत अध्यारोप निमित्त, तेणे भ्रमित सर्वदा चित्त. जन्म मरणादि दुःखे अनुभवित, प्राणी दुश्चित्त सर्वथा. त्यागोनी नामरूपादि उपाधी, विशुद्ध विज्ञान रूप साधी. ऐशिया सिद्धासी मायान बाधी, निजानंदी रत सदा. ऐसिया स्थितीचे उदाहरण, मूर्तिमंत श्री साईंचे चरण. भाग्ये लाभले जया दर्शन, धन्य धन्य जन ऐसे. चंद्र उदकी दिसे स्थित, परी तो जैसा उदकातीत. संत तैसेची भक्त परिवेष्टित, वस्तुतः अलिप्त तयांसी. दिसे जरी परिवारीला भक्ती, परीन कोठेही आसक्ती. स्वस्वरूपी चित्तवृत्ती, दृश्य निवृत्ती सर्वदा. ऐसे हे महासाधु संत, जयांच्या बोलात वर्ते भगवंत. काही न अप्राप्य तया विश्वात, काही न अज्ञात तया ते. उपदेश देती आणि घेती, ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती. परी उपदेशा सवे अनुभूती, देती हाती ते विरळा. पुरे आता हे पूर्ववर्णन, करू मुख्य कथावतरण. तदर्थी श्रोते सोत्कंठ पूर्ण, श्रवण संपन्न होवोत. मोंगलाई नांदेड शहरी, पारशी एक प्रख्यात व्यापारी. धार्मिक लोकप्रिय भारी, नाम निर्धारी रतनजी. धन संपदेचे पसारे, गाड्या घोडे शेते शिवारे. वाडियांची मुक्तद्वारे, विन्मुख माघारे नच कोणी. ऐसे बाह्यतः आनंद सागरी, डुंबत असता अहोरात्री. अंतरी दुर्धर चिंता मगरी, सदैव घेरी शेटी ते. हे तो ईश्वरी सूत्रची पाही, निर्भेळ सौख्य नाही कुणाही. कोणास काही कोणास काही, हुरहुर राही पाठीसी. कोणी म्हणेल मीच मोठा, सर्वैश्वर्ये मीच लाठा. चालू लागेल उफराटा, नसता ताठा भरेल. निर्व्यंगत्वा लागेल दृष्ट, लवव्यंगत्वाचे गालबोट. परमेष्ठी स्वकरेच फासी यथेष्ट, ऐसे हे स्पष्ट वाटते. रतनजी धन कनक संपन्न, आलिया गेलिया घाली अन्न. दीनांचे विच्छिन्न करी दैन्य, सुप्रसन्न सर्वदा. एवं शेठजी सुखात होते, घेतले जरी हे जगाची या चित्ते. परी वित्ताचे सौख्य विफलते, पुत्रहीना ते सर्वथा. कन्या संपत्तीचा पसारा, एका मागूनी एक बारा. कोठूनी लाभेल सुखाचा वारा, मनासी थारा कैचा त्या. प्रेमावीण हरिकीर्तन,
तालस्वरावीण गायन यज्ञोपवीतावीण ब्राह्मण शोभा कवणतयाची आहे सकल कला प्रवीण नाही सारासार ज्ञान भूतदयाहीन आचार संपन्न शोभा कवणतयाची भाळी टिळे गोपी चंदन गळा तुळशी माळा भूषण जिव्हा करी संत विडंबन शोभा कवणतयाची अनुतापावीण तीर्थाटन गळसरी वीण अलंकरण पुत्रावीण गृहस्थ सदन शोभा कवणतयाची एकतरी सुपुत्र संतान देईल काय नारायण हेच तया अनुदिन चिंतन निश्चिंत मन होईन तेणे शेटजी सदा खिन्न गोड न लागे अन्नपान मनी रात्रंदिन उद्विग्न चिंतामग्न सर्वदा देवा माझा एवढा कलंक धुवूनी कीजे मज निष्कलंक देई वंशा आधार एक लज्जा राख प्रभुराया दासगणोवर मोठी भक्ती जीवीचे हार्द तया निवेदिती ते म्हणती जा शिरडी प्रती मनेप्सित पावसी घेई बाबांचे दर्शन चरणतयांचे वंदून करी सात्यंत गुह्य निवेदन आशीर्वचन देतील जा होईल तुझे कल्याण अतर्क्य बाबांचे विंदान जाई तयासी अनन्य शरण कृतकल्याण होशील मनास मानवला विचार रतनजींचा झाला निर्धार काही दिन लोटलियावर पातले शिर्डीवर रतनजी गेले दर्शना मशिदीसी घातले लोटांगण साई पदासी पाहोनी महाराज पुण्यराशी प्रेमतयासी लोटले करंड फुलांचा सोडिला सुमनहार काढून घेतला प्रेमे बाबांच्या गळा घातला फलभार समर्पिला चरणाते होऊन या अतिविनीत रतनजी अत्यादरयुक्त बाबांपाशी जाऊनी बैसत प्रार्थना करीत ती परिसा जन पडता महत् संकटी येती आपुल्या पाया निकटी बाबा रक्षिती उठाउठी म्या हे गोष्टी ऐकिली म्हणून इथवर आलो भेटी धरोनी मोठी उत्कंठा पोटी सादर करीतो चरण संपुटी परतान लोटी महाराजा मग म्हणती बाबा तयासी येता येता आज येसी दे काय मज दक्षिणा देसी मग तू होसी कृतार्थ येता कोणीही दर्शनासी लागता चरण वंदावयासी असो हिंदू यवन वा पारसी दक्षिणा त्यापासी मागत ती तरी काय थोडी थोकडी रुपये 1 2 वा पंचकडी मागत शत सहस्र लक्ष कोडी स्वेच्छा परवडी दक्षिणा दिधली तरी आणिक आणा संपली म्हणता उसनी घ्याना जेव्हा कोठे उसनीही मिळेना तेव्हा मग याचना थांबवीत आणिक तया भक्ता म्हणत फिकीर न करी जा यत्किंचित देईन तुझला रुपये मे मस्त बैसे तू निश्चिंत मजपाशी दुनिया में किसी का कोई है और किसी का कोई है अपना तो यहाँ कोई नहीं है अपना अल्लाह ही अल्लाह है करी जो मज जीव प्राण ऐसी आचीच मज वाण तो देता मज 1 गुण देतो मी शतगुण तयासी असे ना मोठा लक्षाधीश तयासही दक्षिणा मागावयास निर्धना घरी जावयास करीत आज्ञेस महाराज मोठा धनाढ्य अथवा रंक गरीब दुर्बळ अथवा खंक 1 उणा वा 1 अधिक नाही ठाऊक साईंस वंदून या आज्ञा शिरी निरभिमान होऊनी अंतरी बाबा लागी याचना करी जाऊनी घरी गरीबांच्या तरी या पोटी हाच सारांश
दक्षिणेचे करुनिमिष बाबा शिकवीत निज भक्तास वरावयास सलीनता उपजेल कोणासही ऐसी शंका साधूस तो पाहिजे धन का यदर्थी विचार करिता निका फिटेल आशंका मनाची साई जरी पूर्ण काम दक्षिणेचे काय काम कैसा असेल तो निष्काम भक्तांसी दाम मागे जो जयासी गारा आणि हिरा ताम्र नाणे वा स्वर्ण मोहरा एकाची परिणामाचा विकरा तो का निज करा पसरितो उदरपूर्त्यर्थ मागती भिक्षा वैराग्याची वरिली दीक्षा तया विरक्ता निरपेक्षा काय अपेक्षा दक्षिणेची अष्टसिद्धी जोडिल्या करी जयाचे सदा तिष्ठती द्वारी नवनिधी जयाचे आज्ञाधारी तया का लाचारी द्रव्यार्थ ऐहिकावरी मारुनी लाथ आमुष्मिकान ढुंकून पाहात ऐसे जे सम्यकदर्शी विरक्त धन किमर्थ तयांना जे संत साधू सज्जन जे उत्तम श्लोक परायण भक्त कल्याणार्थ जयांचे जीवन तयासी धन का भावे साधूसी किमर्थ भावी दक्षिणा तयांनी असावे निरिच्छ मना फकीर होऊन लोभ सुटेना नित्य आराधना पैशाची प्रथम दर्शना घेती दक्षिणा पुनर्दर्शना मागती दक्षिणा निरोप घेता आणा दक्षिणा क्षणोक्षणी हे काय आधी पानीय उत्तरा पोषण पुढे हस्तमुख प्रक्षालन करोद्वर्तन तांबूलदान तया मागून दक्षिणा परी बाबांचा क्रम विलक्षण करू जाताची चंदन विलेपन किंवा अक्षताद्यलंकरण दक्षिणा प्रदान कांक्षिती आरंभिताच पूर्वाराधना बाबा आधीच मागती दक्षिणा ओम तत्सद्ब्रह्मार्पणा तत्क्षणाच करणे ये तरी या शंकेचे निरसन कराया न लगे महाप्रयत्न होता क्षणैक दत्तावधान समाधान लाधाल धनाचा जो करणे संचय धर्म घडावा हाची आशय परी क्षुल्लक काम आणि विषय यातची अतिशय वेचे ते धनापासाव धर्म घडे धर्मापासाव ज्ञान जोडे स्वार्थ तरी तो परमार्थी चढे मना आतुडे समाधान आरंभी बहुत कालपर्यंत बाबा काहीही नव्हते घेत जळक्या काड्यांचा संग्रह करीत तोच की भरीत खिशात असो भक्त वा अभक्त कोणाही पाशी काही न मागत दिडकी दुगाणी ठेविल्या तेथ तमाखू आणीत वा तेल तमाखूचे फार प्रेम ओढीत विडी अथवा चिलीम त्या चिलीमीची सेवा ही निस्सीम बहुधा निर्धूम्र नसेती पुढे आले कोणाचे मना रिक्त हस्ते दक्षिणे विना जावे कैसे संत दर्शना तदर्थ दक्षिणा ते घेत दिडकी दिधल्या घालीत खिसा ठेविता कोणी ढबू पैसा परत करीत जैशाचा तैसा क्रम हा ऐसा बहुकाळ परी पुढे काही काले साई बाबांचे महात्म्य वाढले भक्तांचे थवे येऊ लागले पूजन चालले विधिपूर्वक नाही पूजेची सांगता जाण सुवर्ण पुष्प दक्षिणे वीण हे तो नित्य पूजेचे विधान पूजका प्रमाण ठाऊके राज्याभिषेक सिंचना अथवा संपादिता पदपूजना पूजक आणि ती उपायना तैसीच दक्षिणा गुरुपूजे उच्चादिवि दक्षिणावंत हिरण्यदा अमृतवंत हे मदाता शुद्धिमंत मंत्रवर्णात हे वचन
सौमंगल्य गंधदाने आयुष्यवर्धन अक्षतेने श्री ऐश्वर्य पुष्पतांबूलार्पणे दक्षिणेने बहुधनता गंधाक्षत पुष्पतांबूल पूजा द्रव्यात जैसे मूल तैसीच दक्षिणा सुवर्णफूल बहुधन फल वितरिते दक्षिणा लागे देवता पूजनी तैसीच तत्सांगता सिद्ध्यर्थजनी व्रतोद्यापन वायनदानी हिरण्य लागे अर्पाया जगाची ही घडामोड पैशावरीच सारी मोड अब्रू नुकसानीची ही फेड फेडितात ही पैशाने हिरण्यगर्भ गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारित देवपूजे सही दक्षिणा संमत संत पूजनीच कानको संत दर्शना जाता आपापुल्या ज्ञानानुसारता येते कोणाच्या काय चित्ता एकवाक्यता दुर्मिळ भजन भावार्थ कोणामनी कोणी संत परीक्षे लागुनी कोणी म्हणे मनीचे सांगुनी देईल जनी तो संत कोणी प्रार्थिती दीर्घायुता हस्ती हिरण्य संपत्ती मत्ता कोणी पुत्र पौत्रवत्ता अखंडित सत्ता मागती नवल बाबांची अगाध शैली जावोत कोणी कराया कुटाळी दुर्बुद्धीची होऊन होळी चरणकमळी विनटत हे ही भाग्य नसलिया संचिती अनुतापतरी पावत चित्ती होऊन निरभिमान निश्चिती दृढ प्रचिती पावत हे तो सर्व प्राकृत भक्त सर्वथैव प्रपंचासक्त दक्षिणादाने शुद्ध चित्त व्हावेत हे मनोगत बाबांचे यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती आत्मज्ञानोत्सुका ही प्रती दक्षिणा प्रदान साधन युक्ती स्पष्ट वचनोक्ती सांगते भक्त स्वार्थी वा परमार्थी दोघांसी व्हावी इष्टप्राप्ती तरी दक्षिणा निज गुरु प्रती निज हितार्थी द्यावी की प्रजापती ही देवा दैत्या मानवा सकट तीन अपत्या ब्रह्मचर्यवास संपता उपदेश मागता हेची वदे द हा एकाक्षर उपदेश केला काय येणे बोध झाला तोही विचारुनी दृढ केला अभिनवलीला गुरु शिष्य दांत भावे देव समजले दया करा असुर समजले दान द्यावे मानव समजले प्रजापती भले भले म्हणे देव नव्हेत कोणी अन्य मानवची परी स्वभावे भिन्न अदांत उत्तम गुणसंपन्न देव हे अभिधान तयांचे मानवा माजीच आहेत असुर जे हिंसा पर दुष्ट क्रूर मानवा गांजी लोभ दुर्धर एवं त्रिप्रकार मानव तरी लोभ प्रधान नर लोभ करते तूनी काढावयावर भक्त हितेच्छा ओढवी कर कृपा सागर साईनाथ तैत्तिरीयोपनिषदनुवाक एकादशी श्रुती ही देख दान प्रकार आज्ञापी अनेक त्यातील प्रत्येक परिसावा देणे नित्य श्रद्धेने द्यावे विना श्रद्धा दिधले न पावे राजाज्ञे शास्त्राज्ञे भ्यावे लज्जेने द्यावे काहीतरी विवाहादी लोकाचार तेथेही देणे लागे अहेर देऊनी राखावा मित्राचार लोकव्यवहार शिक्षाही बाबाही दकारे भक्तांप्रत भक्तहितार्थ तेची मागत करा दया दान व्हा दांत सौख्य अत्यंत लाधाल अदांतत्वादि दोषत्रय करावया हा त्रिदोष क्षय हा एकाक्षर स्वल्प उपाय शिष्यार्थ गुरुराय योजिती काम क्रोध आणि लोभ आत्मोन्नती लागी अशुभ तयांचा जय अति दुर्लभ
यदर्थ सुलभ उपायः जैसी ही श्रुती तैसीच स्मृती तियेची ही ऐसीच अनुमती तियेचे अवतरण श्रोतया प्रती दृढ प्रतीत्यर्थ देतसे त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् श्रीमद्भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 21 काम क्रोध लोभ जाण ही नरकाची द्वारे 3 यांचे पायी आत्मविनाशन यदर्थ निक्षून त्यागावे परमदयाळू साई समर्थ साधावया भक्तहितार्थ तया लागी दक्षिणा मागत शिक्षण ही देत त्यागाचे दक्षिणेची काय किंमत साधावया गुरुवचनार्थ प्राणही द्यावया नाही जो उद्यत तयाचा परमार्थ कायसा खरेच भक्त कल्याणावीण बाबास काय दक्षिणेचे कारण स्वये तयांचे नभते जीवन अवलंबून दक्षिणेवरी पोटासाठी भिक्षा मागत दक्षिणे पोटी नभता स्वार्थ दक्षिणा दाने शुद्ध चित्त व्हावेत निजभक्त हा हेत उपरनिर्दिष्ट वेदवचन तदनुसार दक्षिणा प्रदान आधी घडवून आणिल्या वाचून न घडे पूजन संपूर्ण पुरे आता हा दक्षिणा ग्रंथ विशद झाला तन्मथितार्थ नाही अभिलाषना स्वार्थ भक्त स्वहितार्थ दक्षिणा म्हणून आता कथा भाग पुढे निवेदू यथा सांग ऐका रतनजी दक्षिणा प्रसंग कौतुक चांग साईंचे श्रोती पूर्ण कृपापूर्वक परिसिजे हे अद्भुत कथानक साई स्वरूप कैसे व्यापक कैसे अलोलिक देखिजे शेटी पाशी दक्षिणा मागता साई कथिती पूर्ववृत्तांता परी तो नाठवे शेटीचे चित्ता वाटली विस्मयता तयासी 3 रुपये 14 आणे त्वामज दिधले ते मी जाणे बाकी जे आणिले मज कारणे ते मज दक्षिणे देईगा हेची बाबांचे प्रथम दर्शन ऐकूनी बाबांचे हे वचन रतनजी शेट विस्मयापन्न करू स्मरण लागती शिर्डीस पूर्वी आलो नाही कोणासवे न पाठविले काही ऐसे असता आश्चर्य पाही महाराज साई वदती हे नाहीच ऐसे कधी घडले रतनजी मनी बहु अवघडले दक्षिणा दिधली पाया पडले तया नुलगडले ते कोडे ते तितुकेची राहून गेले प्रयोजन येण्याचे निवेदन केले पुनश्च पायी लोटांगण घातले जोडून बैसले निजहस्त शेटजी मनी बहुधाले म्हणती बाबा बरे केले पूर्वभाग्य उदया आले दर्शन झाले पायांचे मी दुर्दैवी अल्पज्ञ नेणे पूजा अर्चा यज्ञ विधिवशे हे त्रिकालज्ञ प्राज्ञ दर्शन घडले की आपण जाणता माझी चिंता करा दूरती कृपावंता लोटू नका या अनन्य भक्ता पाया परता दयाळा दया उपजली साईनाथा म्हणती चिंता न करी वृथा तव नष्टचर्ये येथून आता पाया उतरता लागला प्रसाद उदीचा हाती दिला कृपेचा कर शिरी ठेविला मनाची मुराद पुरविल अल्ला आशीर्वाद दिधला शेटीस मग आज्ञापन घेतले रतनजी परतोनी नांदेडा आले जे जे जैसे घडले सविस्तर कथिले गणुदासा यथायोग्य झाले दर्शन आनंद निर्भर झाले मन प्रसादपूर्वक आश्वासन आशीर्वचन पावलो यथास्थित सर्व झाले परी एक नाही मज समजले
महाराज हे काय वदले, काहीही नुमजले मजलागी. 3 रुपये 14 आणे, त्वामज दिले मी जाणे. बाबांचे हे काय बोलणे, सांगा स्पष्टपणे मज सारे. कुठले रुपये कुठले आणे, कुठून पूर्वी घडले देणे. यातील इंगित काहीच नेणे, प्रथमची जाणे शिर्डीचे. मज तो काही उकल न पडे, भासे मज हे गूढ रोकडे. दुर्बोध केवळ हे मज कोडे, आपण उलगडे तरी का. हा तरी एक चमत्कार, दासगणू करीती विचार. काय असावे यातील सार, मनाचा निर्धार होईन. 8वे पूर्ण विचारांती, एक अवलियाची मूर्ती. मौली साहेब जया वदती, आठवली चित्ती बुवांच्या. जातीचे हे मुसलमान, कार्यक्रम संता समान. धंदा हमालीचा करून, प्राक्तनाधीन वर्तती. यांचे चरित्र सविस्तर देता, विषयांतर होईल ग्रंथा. मौली साहेब चरित्र कथा, ठावी समजता नांदेडी. शिर्डीस जाणे ठरल्यावरी, मौली साहेब यांची फेरी. सहज शेटजींचे घरी, स्वेच्छाचारी जाहली. तया उभयता परस्पर, प्रेम होते अपरंपार. फलपान सुमनहार, यथोपचार अर्पिले. शेटजीस होऊनी प्रेरणा, दिधला मौलीस छोटा खाना. तेथील खर्चाची कल्पना, स्मरली तत्क्षण गणुदासा. खर्चाची यादी आणविली, पैन पै सर्वही धरली. तयाची मग एकंदर केली, बेरीज झाली बरोबर. 3 रुपये 14 आणे, तंतोतंत अधिक ना उणे. तयाची पावती बाबांनी देणे, आश्चर्य बहुगुणे सर्वत्र. साई महाराज ज्ञानराशी, जाणे बैसोनिया मशिदीसी. भूत भविष्य वर्तमानासी, कवण्याही देशी घडोते. भूतमात्री एकात्मता, असलिया वीण साई समर्था. येईल का हा प्रकार अनुभविता, अथवा सांगता दुजियाते. शिर्डी पासून नांदेड दूर, दोहींमध्ये महदंतर. अनोळखी हे संत परस्पर, साई सही तार यावी कैसी. साई महाराज तोमी एक, मौली बुवा कोणी आणिक. भेद बुद्धीचा हा विवेक, नाही अनेकत्व उभयात. मौली बुवांचा तोची आत्मा, असे सर्वांचा सर्वांतरात्मा. परी या एकात्मतेच्या धर्मा, धन्य त्या वर्मा जाणे तो. बाह्य देहे जरी वियुक्त, अंतरी दोघे नित्ययुक्त. ते दोघे ही वाणी अयुक्त, कधीही विभक्त नभतते. त्या दोघांचे एक ज्ञान, एक प्राण एक अनुसंधान. दोघेही एक चैतन्य घन, समसमान वृत्तीने. शिर्डी नांदेडी महदंतर, त्या दोघांचे एक अंतर. एक प्राण एक शरीर, तेणेही तार परस्परा. काय नवल हे साधू संत, तारायंत्रे तारारहित. कुठे काहीही घडो सृष्टीत, साध्यंत अवगत तयाते. पुढे योग्य काळ लोटला, रतनजीस देव पावला. स्त्रियेसी त्याच्या गर्भ राहिला, वृक्ष पालवला आशेचा. सुवेळी कुटुंब बाळंत झाले, आशीर्वचन सत्य झाले. पुत्र रत्न पोटी आले, आनंदले रतनजी. पडता बहुसाल अवर्षण, व्हावे अवचट पर्जन्य वर्षण. तैसे हे शेटजी निवाले पूर्ण, पुत्र संतान प्राप्तीने. पुढे तो वंशवेल जो फुलला, यथाक्रम विस्तारत गेला. कन्या पुत्री सुखे डवरला, सौख्य लाधला रतनजी. पुढे ही जात साई दर्शना,
पावूनि तयांच्या आशीर्वचन पूर्ण जाहल्या मनकामना तुष्टले मना रतनजी वसंती जरी आम्र सुफलित सर्वची फळे पक्वन होत 12 मुलात 4 हयात सुखे नांदत सांप्रत यदृच्छेने जे जे घडावे त्यातची ज्याचे चित्त सुखावे ऐसे रतनजी गोड स्वभावे खेदन पावले तिळभर आता पुढील कथेचे सार साईने भरले स्थिरचर कोणी कुठेही बैसूनी स्थिर घ्यावा साचार अनुभव ठाणे शहरचा एक गरीब लाचार उपनाव जयाचे चोळकर कैसे तयाच्या भावार्थावर जाहले गुरुवर प्रसन्न पूर्वी कधी न पाहिले देखिले तया साईंस कैसे नवसिले कैसे तयांचे मनोरथ पुरले अनुभव दिधले कैसे त्या कायसे भजन प्रेमावीण वाचणे पोथी अर्थावीण देव कैचा भावावीण अवघा शीण तो सारा कुंकुम तिलकावीण भाळ अनुभवावीण ज्ञान फोल नाही हे पुस्तकी विद्येचे बोल अनुभवे तोल करावे किमर्थ हा प्रबंध साई लीला अनुबंध याचा ठावान मजला मज करवी जो साईंनी लिहविला ठावे तयासीच प्रयोजन शिवाय ग्रंथास लागे अधिकारी मी तो साईंची करीतो चाकरी तयांची ही दफ्तरदारी आज्ञाधारी तयांचा श्रोते चातक तृषाकीर्ण साई समर्थ स्वानंद घन वर्षे अगाध कथा जीवन तृषा शमन करावया जिया सत्तेने हे वाणी जयांचे हे चरित्रवर्णी तयांची या पदरजकणी घेऊ लोळणी हे काया तोच या वाचेचा प्रवर्तविता तोच निजकथेचा कथयिता त्याचेच पायी होवो स्थिरता चंचल चित्ता माझिया जैसे हे कायिक आणि वाचिक तैसेच भजन हे मानसिक घडो मज अक्षय सुखदायक दीन मी पायिक साईंचा चरित्र वदता आणि वदविता जरी साईच नटला तत्वता तरी काय भिन्न तच्छ्रोता तोहीन परता साई विण दिसाया दिसे चरित्र केवळ परिहा सकळ साईंचा खेळ स्वयेच होऊन खेळिया प्रेमळ खेळ हा प्रबळ मांडिला अगाध साई बाबा चरित्र भक्तांसी अनुभव दावूनी विचित्र करूनी मजला निमित्त मात्र तुष्टवीत निज छात्र समुदाय चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा निज परमामृताचा मेवा भाग्ये आगळा तेणेची सेवावा भक्तिभावा करोनी नवल गुरुकृपेचा महिमा स्मरण रहावे भक्ता आम्हा म्हणवून या ग्रंथ परिश्रमा भक्त विश्रामार्थ सेविले आवडी हे चरित्र गाता उल्लसेल श्रवण संपन्नता कथानुवृत्त्यनुवादे भक्ता भक्ती प्रेमळता वाढेल श्रवण करिता रात्रंदिन तुटेल माया मोह बंधन निरसेल त्रिपुटीचे भान सुख संपन्न श्रोते जन धरुनी श्री साई चरण हेमाड अनन्य भावे शरण विसंबून पावे एकही क्षण पायीच लोटांगण अखंड स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते रतनजी साई समागमो नाम चतुर्दशोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज